मित्र हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. क्लास 10 सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 टॉपिक 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स पार्ट 1. सो आज आपण आपला पुढचा नेक्स्ट युनिट सुरू करतोय. द नेम ऑफ युनिट इज केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. सो दिस युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण या युनिटमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट आपण शिकणार आहोत की केमिकल रिएक्शन म्हणजे काय, केमिकल रिएक्शन लिहिताना कशी लिहिली जाते, सो हाऊ टू राईट केमिकल रिएक्शन, देन केमिकल इक्वेशन बॅलन्स कसं केलं जातं, ॲट लास्ट वी विल डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. ओके, सो दिस युनिट इज व्हेरी बेसिक फॉर युअर प्रिपरेशन्स रिगार्डिंग केमिस्ट्री फॉर क्लास 11th and 12th केमिस्ट्री. तर 11वी-12वी केमिस्ट्री दृष्टीने हा युनिट जो आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज वी विल टेक सम एक्झाम्पल्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स फर्स्ट. सो आपल्याकडे काही एलिमेंटचे मॉलिक्युल्स आहेत आणि काही कंपाऊंडचे मॉलिक्युल्स आहेत. जर आपण याच्यामध्ये कंपॅरिझन केलं असतं आपल्याला लक्षात येईल. सपोज वी हॅव हायड्रोजन. सो हायड्रोजनचा मॉलिक्युल आहे तो आहे H2. ओके, लाईक नायट्रोजन N2, phosphorus P4. then we have molecule like sulfur. sulfur आहे तो S8. सो हे जे मॉलिक्युल्स आहेत हे इलेमेंटचे मॉलिक्युल्स आहेत. आणि जर आपण कंपाऊंडचे मॉलिक्युल्स पाहिले लाईक NaCl, सो वी हॅव NaCl, देन H2O. ओके, सो आता ह्या दोन्हीमध्ये आपल्याला नेमका फरक काय दिसतोय की इलेमेंटचे जे मॉलिक्युल्स आहेत हे सेम ॲटम पासून बनलेले आहेत, तर कंपाऊंड्सचे जे मॉलिक्युल्स आहेत हे डिफरंट ॲटम पासून बनलेले आहेत. सो मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स आर मेड बाय सेम ॲटम्स ऑफ एलिमेंट, व्हाईल मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड फ्रॉम ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. लाईक हायड्रोजन जो आहे इथं हा फक्त हायड्रोजनच्या ॲटम पासून बनलेला आहे. देन नायट्रोजन जर आपण पाहिला तर नायट्रोजनच्या ॲटम पासून बनलेला आहे. फॉस्फरसचा जो मॉलिक्युल आहे त्यामध्ये 4ही ॲटम्स फॉस्फरसचे आहेत. सल्फरचा जो मॉलिक्युल आहे त्यामध्ये 8ही ॲटम्स हे सल्फरचे आहेत. आणि जर आपण कंपाऊंडच्या मॉलिक्युलमध्ये गेलो लाईक NaCl आहे आपल्याकडे. NaCl इज मेड बाय NaNCl, दॅट इज सोडियम अँड क्लोरीन. वॉटर इज मेड बाय H2O, दॅट इज 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन, 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. सो जर आपण इथं पाहिलं तर हे डिफरंट ॲटम्स पासून बनलेले आहेत, डिफरंट एलिमेंटच्या ॲटम्स पासून बनलेले आहेत. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स. नाउ लेट अस डिस्कस सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स. तर व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट्स याबद्दल आपण युनिट नंबर 2 मध्ये बऱ्यापैकी चर्चा केली आहे. व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट इज नथिंग बट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स which are donated or gained or shared by atom of an element to complete its valency, which is called as valency of an element. सो एखादा इलेमेंट आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स देतो, घेतो किंवा शेअर करतो त्याला आपण त्याची व्हॅलन्सी असं म्हणतो. What is the requirement for writing molecular formulae of different compounds and how are molecular formulae of compounds are written? सो एखाद्या इलेमेंट कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, व्हॉट वी रिक्वायर देअर टू राईट दॅट मॉलिक्युलर फॉर्म्युले, आणि आपण हे मॉलिक्युलर फॉर्म्युले कशा पद्धतीने कंपाऊंडचे लिहितो हे आपण जरा आता इथे एक डिस्कस करणार आहोत. वी विल टेक वन एक्झाम्पल फॉर दॅट पर्पज. आपण याच्यासाठी त्याचं एक्झाम्पल घेणार आहोत. सो लेट अस डिस्कस ॲल्युमिनियम अँड ऑक्सिजन. दोन इलेमेंट समजा आपल्याकडे आहेत. वी हॅव ॲल्युमिनियम and oxygen. Now we must know valency of both these elements to decide which compound it will form or what is the molecular formula of the compound formed between aluminum and oxygen. तर आता यासाठी ॲल्युमिनियमची जी व्हॅलन्सी आहे, we know valency of aluminum is 3 and valency of oxygen is 2. okay, मग आपण काय करायचं, ह्या दोन्ही इलेमेंटचे ज्या व्हॅलन्सी आहेत त्यांना त्या इलेमेंटला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सो ॲल्युमिनियम जो आहे याला 2 ने मल्टिप्लाय केलं की Al2 आणि ऑक्सिजनला जेव्हा आपण 3 ने मल्टिप्लाय करतो तिथे येतं O3. सो हा जो मॉलिक्युल आहे हा ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजन पासून तयार झालेला कंपाऊंड जो आहे त्याचा मॉलिक्युल आहे.
सो वी मस्ट नो व्हॅलन्सी ऑफ द इलेमेंट्स. दोन इलेमेंट असतील त्यामध्ये जो कंपाऊंड फॉर्म होतो याची त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपल्याला ऑब्टेन करायचा असेल तर आपल्याला त्या इलेमेंटची व्हॅलन्सी माहिती असणं गरजेचं आहे. जसं वी हॅव अनदर एक्झाम्पल हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे तर ऑक्सिजनची 2 आहे. मग आता या दोघांमध्ये जो कंपाऊंड फॉर्म होईल याची जी व्हॅलन्सी असेल ती कशी असेल, सॉरी त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल. सो ऑक्सिजनला आपण 1 ने मल्टिप्लाय करणार आहे आणि हायड्रोजनला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. सो वी हॅव फॉर्म्युला H2O विच इज नथिंग बट वॉटर. सो या पद्धतीने आपण काय करतो की जे इलेमेंट्स आहेत त्याच्यापासून फॉर्म होणारे जे कंपाऊंड्स आहेत याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑब्टेन करतो आणि या पद्धतीने मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला जातो. सो दॅट इज अबाउट आवर थर्ड क्वेश्चन. So in earlier standards we have seen how compounds are formed by chemical combination of elements. So आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे की कंपाऊंड्स कसे फॉर्म होतात. क्लास 9th मध्ये आपण यावरती तुम्ही डिस्कशन केलं असाल, शिकला असाल. यू हॅव ऑलरेडी लर्न अबाउट how compounds are formed by chemical combination of elements. We have also learned that driving force behind the formation of chemical bond is to attain an electronic configuration with a complete octet. So we already know that elements or atoms of an element try to complete its octet, and to complete its octet they either donate electron or gain electron or share electron and they form compound. So ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड, जे दोन इलेमेंट आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. आयदर दे डोनेट इलेक्ट्रॉन और शेअर इलेक्ट्रॉन और गेन इलेक्ट्रॉन, आणि याच्यामध्ये जो फॉर्म होतो याला आपण केमिकल बॉन्ड म्हणतो आणि त्यातून कंपाऊंड्स फॉर्मेशन होतात. सो ऑक्टेट कंप्लिशन आणि व्हॅलन्सी या दोन अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत तिचा. द atoms attain octet, complete octet by giving, taking or sharing of electrons with each other. So तेच मी सांगतोय की इलेमेंटचे जे atoms आहेत हे आपला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आयदर ते इलेक्ट्रॉन देतात, घेतात किंवा शेअर करतात. मीन्स दे गिव्ह इलेक्ट्रॉन और टेक इलेक्ट्रॉन और शेअर इलेक्ट्रॉन, आणि यामधून कंपाऊंड फॉर्मेशन होतं. So we get new compounds by means of chemical bond. Now let us discuss what is chemical reaction. आता आपण पाहणार आहोत की chemical reaction म्हणजे नेमकं काय. Some of the scientists in 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reaction, and they proved that during this experiment that during the chemical reaction composition of matter changes, and that change remains permanent. Remember this thing. So 18th आणि 19th सेंचुरी मध्ये जे सायंटिस्ट आहेत त्यांनी केमिकल रिएक्शन वरती बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. सो दे कॅरीड आउट फंडामेंटल एक्सपेरिमेंट रिगार्डिंग दिस केमिकल रिएक्शन्स, आणि त्यांनी काय प्रूव्ह केलं. दे हॅव प्रूव्ड दॅट ड्युरिंग केमिकल रिएक्शन्स कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस. कंपोजिशन ऑफ मॅटर म्हणजे काय की जे रिएक्शन होते, ज्यावेळी रिएक्शन होते त्यावेळी जो कंपाऊंड आहे किंवा जे कंपोजिशन आहे किंवा जे घटक आहेत ते बदलतात. रिएक्शन मध्ये भाग घेणारे घटक बदलतात आणि ते परमनंट चेंज होतो. सो ड्युरिंग केमिकल रिएक्शन परमनंट चेंज ऑकर्स. ओके. ऑन कॉन्ट्ररी याचाच अर्थ असा आहे, याच्या विरुद्ध आपण असं म्हणू शकतो ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड दिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. म्हणजे थोडक्यात आपण इथं एक दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या की केमिकल रिएक्शन मध्ये जो चेंज होतो तो परमनंट असतो. तो केमिकल चेंज म्हणजेच केमिकल रिएक्शन, हे आपण लक्षात घ्यायचं आहे, आणि हा चेंज परमनंट असतो. तर फिजिकल चेंज जो आहे, फिजिकल चेंज मध्ये फक्त काय होतं, पदार्थाची जी स्टेट आहे, स्टेट ऑफ मॅटर चेंजेस, मीन्स सॉलिड चेंजेस टू लिक्विड और लिक्विड चेंजेस टू गॅसियस फॉर्म. सो हा चेंज टेम्पररी आहे. सपोज आपण आईस मेल्ट केला, आपल्याला काय मिळतं, वी गेट वॉटर, पण वी कॅन अगेन कन्वर्ट दॅट वॉटर इन टू आईस बाय फ्रीजिंग. सो हा चेंज टेम्पररी आहे, पण केमिकल चेंज जो आहे हा परमनंट आहे. सपोज हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिएक्ट झाला, सपोज हायड्रोजन ऑक्सिजन रिएक्ट टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल, तर हा चेंज जो आहे हा परमनंट आहे. वॉटर मॉलिक्यूल हा इझिली पुन्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये चेंज होऊ शकत नाही. सो दॅट चेंज इज परमनंट चेंज, and we have to remember this thing here. Now let us move to the next part, that is आपल्याला इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि आपल्याला इथं
फिजिकल आणि केमिकल चेंज आयडेंटिफाय करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला टेम्पररी आणि परमनंट चेंजेस लक्षात घ्यावे लागतील की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की यामध्ये फिजिकल चेंज कोणता आहे आणि परमनंट चेंज कोणता आहे. सो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इन वॉटर इट इज ऑब्विसली फिजिकल चेंज, कारण आपण वॉटर पुन्हा आईस मध्ये कन्वर्ट करू शकतो. कुकिंग ऑफ फूड इट इज परमनंट चेंज. रायटनिंग ऑफ फ्रुट्स it is also permanent change, so it is chemical change. Milk turn into curd, permanent change, that is chemical change. Evaporation of water it is physical change. जे वॉटर इव्हॅपोरेट झाले हे पुन्हा आपण कंडेन्स करून लिक्विड वॉटर मध्ये आणू शकतो. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक परमनंट आहे हे, सो हा केमिकल चेंज आहे. साइज रिडक्शन ऑफ नॅफ्था बॉल्स एक्सपोज इनटू एअर. सो नॅफ्थालिन बॉल्स की ज्याला आपण डांबर गोळी असं म्हणतो, हे जास्त वेळ ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवलं की ते वेपराइज होतं. सो पण हा चेंज जो आहे हा टेम्पररी चेंज आहे, कारण सॉलिड हा गॅसियस स्टेट मध्ये चेंज होतो. आणि आपण अगोदर पाहिलेलंच आहे की फिजिकल चेंज मध्ये फक्त पदार्थाची स्टेट बदलते. स्टेनिंग ऑफ शाबाद और कडप्पा टाइल बाय लेमन ज्यूस हा परमनंट आहे आणि म्हणून हा केमिकल चेंज आहे, तिथे केमिकल रिएक्शन होते. ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग अ हाईट, तर हा फिजिकल चेंज आहे, हा केमिकल चेंज नाही. आपण पुन्हा ते आईस ब्रेक झालेले जे म्हणजे जे फ्रॅगमेंट्स आहेत, तुकडे आहेत, हे पुन्हा मेल्ट करून पुन्हा ग्लास ऑब्जेक्ट तयार करू शकतो. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल अँड केमिकल चेंजेस वी हॅव टू रिमेंबर हिअर. सो आपल्याला इथं काय लक्षात येतं की केमिकल चेंज मध्ये केमिकल रिएक्शन होत असते. So during chemical change, chemical reaction occurs. Now we have some activity here, some common phenomenon that we will discuss here. For that purpose, we have to carry out one activity. Now let us discuss this activity. We require some apparatus. Do the following activities in a group of friends. Take help of your teacher whenever necessary. So तुम्हाला यासाठी लॅब मध्ये जावं लागेल आणि हे करणं अपेक्षित आहे. या रिलेटेड काही एक्सपेरिमेंट पण असतील तुम्हाला. सो आपल्याला यामध्ये जे ॲपॅरेटस लागणार आहेत, लाईक थर्मामीटर, वी रिक्वायर थर्मामीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, तर ही जी ही इव्हॅपोरेटिंग डिश आहे इथं दिसणारी. देन ट्रायपॉड स्टँड, हे आहे, हे ट्रायपॉड स्टँड आहे. देन फनेल, बन्सेन बर्नर. सो फनेल म्हणजे नरसाई मराठीमध्ये म्हणतो, आणि इथं जो बर्नर आपल्याला दिसतोय हा बन्सेन बर्नर आहे. इट इज अ टाइप ऑफ बर्नर. So we require some chemicals like limestone powder, then copper sulfate, calcium chloride, potassium chromate, zinc dust, sodium carbonate, phthalic anhydride. So हे जे आहे ते काही केमिकल्स आहेत, ते आपल्याला लॅब मध्ये अवेलेबल होतील. प्रोसिजर: carry out activities 1 to 5 as given below. Read and record the temperature in the activities 2 to 4. सो आपल्याला इथं 5 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या कॅरी आउट करायच्या आहेत. ओके, यापैकी 2 to 4 ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, म्हणजे 2, 3, 4, त्यामध्ये आपल्याला टेम्परेचर रेकॉर्ड ही करायचं आहे तिथं. सो लेट अस डिस्कस वन बाय वन. टेक स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडर इन अ इव्हॅपोरेटिंग डिश. सो हे आपल्याला दिसतंय इथं, ऑलरेडी दिसतंय. सो आपण यामध्ये काय केलं, स्पूनफुल, एक पूर्ण चमचाभर काय केली, लाइमस्टोन पावडर या डिश मध्ये घेतलेली आहे. सो वी हॅव टेकन लाइमस्टोन पावडर इन द डिश. हीट इज स्ट्रॉंगली ॲट अ हाय ब्ल्यू फ्लेम. सो हिअर यू कॅन सी, ही जी पावडर आहे ही आपण हाय ब्ल्यू फ्लेमला स्ट्रॉंगली हीट करतोय. ओके, ही आपली पहिली ऍक्टिव्हिटी आहे. सो वी हॅव टेकन लाइमस्टोन पावडर. देन ऍड झिंक डस्ट इनटू कॉपर सल्फेट सोल्युशन. सो आपल्याकडे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे आणि कॉपर सल्फेट हे सोल्युशन ब्लूइश कलर्ड असतं. यामध्ये आपण झिंक डस्ट, झिंक पावडर ऍड करतो. Add potassium chromate, that is K2CrO4 solution to the barium sulfate solution. तो potassium chromate हे आपण barium sulfate मध्ये ऍड करणार आहोत. ते दोन्हीही सोल्युशन्स आपण घेतलेले आहेत आणि ते एकमेकांमध्ये मिक्स करणार आहोत. Then add sodium carbonate to the solution of calcium chloride. Calcium chloride solution मध्ये सोडियम कार्बोनेट आपल्याला ऍड करायचं आहे. Take phthalic anhydride in evaporating dish. ही लास्ट टेस्ट आहे, लास्ट एक्सपेरिमेंट आहे. फॅलिक अनहायड्राइड आपल्याला इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये घ्यायचं आहे. क्लोज द एंड ऑफ स्टेम ऑफ द फनेल विथ कॉटन प्लग. कीप दिस फनेल इन्व्हर्टेड इन इव्हॅपोरेटिंग डिश. हीट इव्हॅपोरेटिंग डिश ऑन द ट्रायपॉड स्टँड स्लोली ऑन लो फ्लेम. व्हॉट डू यू ऑब्झर्व फनेल इन द फनेल ड्युरिंग हीटिंग. ओके,
ऍक्च्युली ऍक्टिव्हिटी 5 मध्ये जे केमिकल सांगितले ते चुकीचं सांगितलं. ऍक्च्युली इथं आपण थॅलिक ऍसिड घेणार आहोत डिश मध्ये आणि ते हीट करणार आहे आणि आपल्याला मिळणारा जो फायनल प्रोडक्ट आहे तो थॅलिक अनहायड्राइड मिळतो. कारण थॅलिक ऍसिडच्या वेपर्स फॉर्म होतात आणि त्या फनेल मध्ये ट्रॅप होतात. थॅलिक ऍसिड हिटिंग केल्यानंतर त्याचं डिहायड्रेशन होतं, त्यातला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि जे राहतं ते थॅलिक अनहायड्राइड राहतं आणि त्याचे निडल्स शेप्ड क्रिस्टल्स आपल्याला फनेल मध्ये जमा झालेले दिसतात. सो हे आपण पाहू शकतो इथं. सो यू कॅन सी हिअर इन दिस इमेज. सो हे थॅलिक अनहायड्राइडचे क्रिस्टल्स असे निडल शेप्ड क्रिस्टल्स फनेल मध्ये जमा होतात. आपण फनेल डिश मध्ये ठेवलेले आहे. सो दिस इज व्हॉट कॉल द डिश, इव्हॅपोरेटिंग डिश. आणि यामध्ये थॅलिक ऍसिड ठेवलं होतं, ते हीट केलं, त्याच्या ज्या वेपर्स फॉर्म झाल्या आफ्टर डिहायड्रेशन त्या वेपर्स इथं कलेक्ट झालेल्या आहेत इन द फॉर्म ऑफ थॅलिक अनहायड्राइड. सो आपल्याला इथं जो प्रोडक्ट मिळतोय तो आहे थॅलिक अनहायड्राइड आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, इव्हन आपण सो वी कॅन कॅरी आउट दिस activity in your school, at lab you can carry out this activity. Now let us move to the next part. So आपण आत्ताच पाहिलं की inverted, so close the end of the stem funnel with a cotton plug. ते आपण पाहिलेलं आहे. keep this funnel inverted on the evaporating dish. Heat the evaporating dish with the tripod stand slowly on the flame. And what did you observe? So आपल्याला काय दिसतं, या फनेल मध्ये थॅलिक अनहायड्राइडचे जे निडल शेप्ड क्रिस्टल्स आहेत ते जमा झालेले दिसतात. सो इन दिस वे वी कॅन कॅरी आउट दिस ऍक्टिव्हिटी. नाउ लेट अस कंप्लीट दिस टेबल. आता हे ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर तुम्हाला हा टेबल कंप्लीट करावा लागेल. सो आपल्याला इथं चेंज काय दिसतो, कलर चेंज होतोय. रिॲक्शन झाल्यानंतर किंवा हिटिंग केल्यानंतर कलर चेंज होतोय का, गॅस रिलीज होतोय का, टेम्परेचर चेंज होतोय का, नेचर बदलतं म्हणजे नेचर चेंज होतोय. आयदर तो केमिकल चेंज होतोय का फिजिकल चेंज होतोय, म्हणजे तो टेम्पररी चेंज आहे का परमनंट चेंज आहे, हे आपल्याला ऑब्झर्व करावे लागेल. सो आपण वन बाय वन पाहू. पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे, टेक अ स्पूनफुल ऑफ लाइमस्टोन पावडर इन अ इव्हॅपोरेटिंग डिश, हीट इट स्ट्रॉंगली ऑन ब्ल्यू लाईट फ्लेम. सो इथं ज्यावेळी आपण लाइमस्टोन किंवा लाइमस्टोन पावडर हीट करतो, हे ऍक्च्युली कॅल्शियम कार्बोनेट आहे. हे हीट केल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड मध्ये कन्वर्ट होतं आणि यातून कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. ही ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा आपण नेक्स्ट पार्ट याच युनिट मध्ये डिस्कस करायची आहे. व्हेन वी ऍड झिंक पावडर टू द कॉपर सल्फेट, इथं जे ब्ल्यू कलर कॉपर सल्फेट सोल्युशन आहे त्याचा कलर फेड होत जातो, ते फेंट ब्ल्यू होत जातं. ओके, देन ऍड पोटॅशियम क्रोमेट टू द बेरियम सल्फेट. तर इथं तुम्हाला येलोइश कलर सॉलिड मटेरियल बीकर मध्ये फॉर्म झालेलं दिसून येतं आणि हेही पुन्हा एकदा आपल्याला या टॉपिक मध्येच बघायचं आहे. देन वी हॅव सोडियम कार्बोनेट सोल्युशन विच इज ॲडेड टू द कॅल्शियम क्लोराइड. सो हिअर ऑल्सो यू विल गेट व्हाईट कलर्ड प्रेसिपिटेट और व्हाईट कलर्ड सॉलिड मटेरियल ॲट द एंड ऑफ रिॲक्शन. सो ह्या 2, 3, 4 या 3 रिॲक्शन मध्ये आपल्याला टेम्परेचर चेंज जाणवतो. पहिल्या रिॲक्शन मध्ये आपल्याला गॅस रिलीज झालेला जाणवतो. रिॲक्शन सेकंड मध्ये कलर चेंज जाणवतो आणि या सगळ्याच रिॲक्शन मध्ये आपल्याला नेचर ऑफ चेंज काही. आता ही ऍक्टिव्हिटी फिफ्थ जी आहे ही यामध्ये आपल्याला फिजिकल चेंज दिसून येते. ओके, सो दीज आर द चेंजेस दॅट वी हॅव ऑब्झर्व्ड हिअर. आणि हे चेंजेस तुम्हाला किंवा ह्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला लॅबमध्ये कॅरी आउट करायच्या आहेत, हेही तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. Now let us move to the next part, that is so we have discussed this table which is observation table आणि यावरून आता आपण कन्क्लुजन काय आहे ते पाहणार आहोत. So observe and keep a record of physical and chemical changes that you experience in your day to day life. तर तुम्ही हे करू शकता. ते फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज, आता आपण या दोघांमधला नेमका डिफरन्स काय तो पाहणार आहोत. The physical change takes place due to the changes in the parameters such as temperature and pressure. So whenever we change temperature and pressure, there is a change, the physical change takes place. Suppose we have water and when we cool it down, then what will happen? It will changes to the ice, that is solid state. So liquid state to solid state हा चेंज आपल्याला दिसून येतो. किंवा आपण आईस घेतला आणि त्यावरती प्रेस केलं दोन्ही हातामध्ये घेऊन. सो व्हेन वी प्रेस दिस आईस, तो मेल्ट होतो इझिली. इथं प्रेशर अप्लाय केलंय, सो मेल्ट होतो म्हणजे काय, आईस हा सॉलिड स्टेट मधून लिक्विड स्टेट मध्ये जातो. ओके, ऑफन फिजिकल चेंज इज अ रिव्हर्सिबल चेंज.
फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल आहे, म्हणजे आपण आईस टू वॉटर किंवा वॉटर टू आईस कन्वर्ट करू शकतो. सो हा चेंज रिव्हर्सिबल आहे. कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन फिजिकल चेंज. ऑब्विसली आईस साठी मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O आहे, वॉटर साठी मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 आहे. किंवा व्हेन आईस इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर ऑन हीटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू आईस ऑन कूलिंग, वी हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज H2O. आणि याच्या विरुद्ध जर आपण केमिकल चेंज पाहिला, ऑन कॉन्ट्ररी इफ कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग द प्रोसेस इट इज कॉल्ड एज केमिकल चेंज. जर कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होत असेल, पदार्थ जो आहे त्याचा कंपोजिशन, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये चेंज होत असेल, तर तो जो चेंज आहे हा केमिकल चेंज आहे. When we call a particular process phenomenon is chemical change, so whenever chemical reaction taking place in the concerned matter. सो आपण सुरुवातीलाच पाहिलंय की केमिकल चेंज म्हणजेच केमिकल रिएक्शन. सो केमिकल चेंज मध्ये केमिकल रिएक्शन होतेच, म्हणजे जो पदार्थ जो मॅटर केमिकल चेंज मध्ये जातोय तिथं त्याची केमिकल रिएक्शन होत असते. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि आता आपण काय पाहणार आहोत की केमिकल रिएक्शन म्हणजे नेमकं काय. A chemical reaction is the process in which some substance undergo bond breaking and are transformed into new substance by formation of new bonds. So chemical change मध्ये काय होतं की काही जे सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये जे केमिकल बॉन्ड आहेत ते ब्रेक होतात आणि जो नवीन कंपाऊंड तयार होतो किंवा नवीन सबस्टन्स तयार होतो त्याच्यामध्ये नवीन बॉन्ड तयार होतात. सो बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग या हे केमिकल चेंज मध्ये किंवा केमिकल रिएक्शन मध्ये होत असताना आपल्याला दिसून येतं. सो रिमेंबर दिस थिंग, बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग टेक्स प्लेस इन केमिकल चेंज or chemical reaction. The substance which take part in chemical reaction are called reactants. जे सबस्टन्स केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात म्हणजे ज्याच्यापासून केमिकल रिएक्शनची सुरुवात होते याला आपण रिएक्टंट्स असं म्हणतो. Whereas the substance which are formed as a result of chemical reaction by formation of new bonds is called as product. So just we have seen जे सबस्टन्स नवीन तयार होतात त्याच्यामध्ये नवीन बॉन्ड्स फॉर्म झालेले असतात आणि याला आपण प्रोडक्ट्स असं म्हणतो. आणि याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिएक्शन. सो ज्यावेळी आपण कार्बन हा बर्न करतो, कोल बर्न करतो ऍटमॉस्फिअर मध्ये, हवेमध्ये, त्यावेळी तो हवेमधल्या ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होतो आणि आपल्याला कार्बन डायऑक्साइड गॅस मिळतो. सो या केसमध्ये जर आपण पाहिलं तर कार्बन आणि ऑक्सिजन जे आहेत हे रिएक्टंट्स आहेत. सो कार्बन दॅट इज फ्रॉम कोल आणि ऑक्सिजन फ्रॉम एअर, दे आर द रिएक्टंट्स. व्हाईल कार्बन डायऑक्साइड विच इज फॉर्मड इज द प्रोडक्ट. आणि ही जी रिएक्शन आहे ही आपण केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये दाखवू शकतो. वी कॅन राईट दिस रिएक्शन बाय मीन्स ऑफ केमिकल इक्वेशन. आणि हे आपल्याला आणखी जरा समजून घेण्यासाठी आपण इथं वी विल डिस्कस अबाउट दिस रिएक्शन विच इज मेन्शन्ड हिअर. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये जी रिएक्शन इथं झालेली आहे ही आपण जरा आता डिटेल मध्ये पाहणार आहोत. सो व्हेनेवर कोल इज बर्न इन एअर, जे आपण कोल हवेमध्ये बर्न करतो, सो कोल मीन्स कार्बन, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं. सो वी हॅव कार्बन दॅट इज कोल. नाउ व्हेनेवर कोल इज बर्न इन एअर, what happens? It reacts with oxygen and get converted into carbon dioxide. So we have coal that is carbon. तर आपल्याकडे कोल म्हणजेच कार्बन आहे प्लस O2, हवेमधला ऑक्सिजन रिएक्ट होतो आणि आपल्याला मिळतो CO2, कार्बन डायऑक्साइड मिळतो. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑक्सिजन जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. आता बॉन्ड मेकिंग आणि बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. आता या रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन मध्ये जे डबल बॉन्ड आपल्याला इथं दिसत आहे हे बॉन्ड ब्रेक होतात. सो दिस बॉन्ड इज ब्रोकन. सो हा बॉन्ड ब्रेक होतो. ओके. आणि ज्यावेळी आपल्याला कंपाऊंड नवीन मिळतो इथं कार्बन डायऑक्साइड हा जो कंपाऊंड मिळतो याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर
कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये नवीन बॉन्ड फॉर्म झाले, दॅट इज CO2. तर हे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये इकडे लेफ्ट साइडला एक डबल बॉन्ड फॉर्म झालाय आणि राईट साइडला एक डबल फॉर्म झालाय, म्हणजे बॉन्ड ब्रेक झाला प्रोडक्ट रिएक्टंट मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये नवीन बॉन्ड्स तयार झालेले आपल्याला इथं दिसतात. सो इथे बॉन्ड ब्रेक झालाय ऑक्सिजन मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये नवीन बॉन्ड फॉर्म झालाय कार्बन बरोबर, म्हणजे कार्बन पण तिथं आहे हे पण आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. सो हेच आपण आता इथं डिस्कस केलेलं आहे की जे रिएक्टंट आहे त्यामध्ये बॉन्ड ब्रेकिंग होता आणि प्रोडक्ट मध्ये बॉन्ड नवीन फॉर्म होताना आपल्याला इथं दिसत आहेत. ओके, आणि हे जे आपण आता मांडलं ते बाय मीन्स ऑफ केमिकल इक्वेशनने मांडलेलं आहे. सो केमिकल रिएक्शन जी घडते ती आपण केमिकल इक्वेशनने मांडतो. ओके, आणि आता आपण पाहणार आहोत, नाउ वी विल डिस्कस अबाउट व्हॉट इज केमिकल इक्वेशन. सो केमिकल इक्वेशन्स, विल डिस्कस अबाउट केमिकल इक्वेशन्स. So let us first look at a chemical reaction in activity 2. ही जी ऍक्टिव्हिटी आपण याच्या अगोदर डिस्कस केली होती, मी तुम्हाला म्हटलं होतं ह्या ऍक्टिव्हिटीज आपण पुन्हा पुढे डिस्कस करणार आहोत. सो इन ऍक्टिव्हिटी सेकंड, a colorless solution of zinc sulfate is formed on addition of zinc dust to blue colored solution of copper sulfate. So as I have already mentioned this, so blue colored copper sulfate solution मध्ये जर आपण झिंक डस्ट ऍड केली तर काही वेळाने तुम्हाला तिथं कलरलेस सोल्युशन मिळतं, जो ब्ल्यू कलर आहे तो डिसअपियर होतो ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ झिंक सल्फेट की जे कलरलेस आहे. सो ही केमिकल रिएक्शन आहे. दिस केमिकल रिएक्शन कॅन बी रिटर्न इन ब्रीफ ॲज. आता या रिएक्शन मध्ये आपण काय केले, कॉपर सल्फेट सोल्युशन घेतले ऍक्वियस फॉर्म मध्ये, त्यामध्ये ऍड केलाय झिंक डस्ट. सो हे दोन्ही रिएक्टंट झाले. देन आपल्याला जो प्रोडक्ट मिळाला कलरलेस सोल्युशन जे होतं, ब्ल्यू कलर डिसअपियर होऊन कलरलेस सोल्युशन मिळतं ते झिंक सल्फेट आहे. आणि ऍट द सेम टाइम आणखी एक प्रोडक्ट आपल्याला मिळतो कॉपर. सो तुम्हाला त्या बीकर मध्ये बॉटमला ब्राऊन रेड कलरचे पार्टिकल तयार झालेले दिसतील किंवा बीकरच्या वॉलवरती तुम्हाला अशी लेअर फॉर्म झालेली दिसेल, ती ऍक्च्युली कॉपरची लेअर असते. सो इथं जे आपण काय केलं त्याला वर्ड इक्वेशन म्हणतात. सो दिस सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग केमिकल रिएक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन. सो आपण इथं काय केलंय, जे रिएक्टन्स आहेत किंवा जे प्रोडक्ट्स आहेत ते वर्ड फॉर्म मध्ये इथं मांडलेले आहेत आणि याला वर्ड इक्वेशन असं म्हटलं जातं. A word equation can be written in further condensed form by using chemical formulae as follows. आता आपण काय करूया, हे जे वर्ड मांडलेले आहेत त्या रिएक्टंट किंवा प्रोडक्ट साठी, याच्यासाठी त्याचे केमिकल फॉर्म्युले आपण मांडूया. सो कॉपर सल्फेट साठी फॉर्म्युला आहे CuSO4, झिंक साठी फॉर्म्युला आहे Zn, झिंक सल्फेट साठी फॉर्म्युला आहे ZnSO4, कॉपर साठी त्याचा सिंबल आहे Cu. सो वी हॅव रिटन दिस in chemical formulae. So we have CuSO4 plus Zn plus ZnSO4 plus Cu. So the representation of chemical reaction in condensed form using chemical formulae is called chemical equation. आता हे जे आपल्याला मिळालं याला आपण केमिकल इक्वेशन म्हणू शकतो, कारण यामध्ये आपण काय केलंय, जे रिएक्शन्स होते, जे प्रोडक्ट्स होते ते त्याच्या केमिकल फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये मांडलेले आहेत. सो वी हॅव रिटन इन द फॉर्म ऑफ केमिकल फॉर्म्युले, आणि म्हणून आता आपण याला केमिकल इक्वेशन म्हणतो. आणि याला इक्वेशन म्हणण्याचं कारण असं, मॅथ्स मध्ये तुम्ही इक्वेशन शिकला असाल, इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड असते आणि हेच आपल्याला इथं पण पाहावं लागतं. सो इकडे कॉपरचा एकच ॲटम आहे, इकडे पण कॉपरचा एक ॲटम आहे, झिंकचा एक ॲटम आहे, वी ऑल्सो हॅव झिंक, वन ॲटम ऑफ झिंक. Then we have sulfur, one atom of sulfur on left hand side, one atom of sulfur on right hand side. आणि लास्ट केस मध्ये लास्ट जो राहतोय तो ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आहेत, इकडे पण ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आहेत, म्हणजे इथे नंबर ऑफ ॲटम्स दोन्ही बाजूला इक्वल आहेत, म्हणून याला आपण केमिकल इक्वेशन असं म्हटलेलं आहे. इन अबव इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर द रिएक्टन्स. ऑब्विसली जे कंपाऊंड रिएक्ट होत आहेत, ज्याच्यामध्ये रिएक्शन होते त्याला रिएक्टंट म्हणायचं. They react with each other to form copper particles and solution of colorless zinc sulfate. या रिएक्शन मध्ये झिंक सल्फेट आणि कॉपर हे दोन प्रोडक्ट्स फॉर्म होतात की जे कम्प्लिटली डिफरंट आहेत. झिंक हा कम्प्लिटली डिफरंट आहे कॉपर पासून, झिंक सल्फेट हा कॉपर सल्फेट पासून डिफरंट आहे, हे आपण कलर वरून पण सांगू शकतो. The ionic bond in the reactant, that is copper sulfate, break and ionic bond in the product zinc sulfate is formed during the reaction. सो कॉपर सल्फेट मध्ये जो आयोनिक बॉन्ड आहे हा ब्रेक होतो आणि झिंक सल्फेट मध्ये झिंक आणि सल्फेट आयन मध्ये झिंक Zn प्लस आणि SO4 मायनस
Zn प्लस प्लस आणि SO4 मायनस मायनस या दोन आयन मध्ये फॉर्म होणारा बॉन्ड आहे आयोनिक बॉन्ड आहे. सो बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग पण आपल्याला इथं दिसून येते. सो इथं आपण थोडक्यात काय पाहिलं की रिॲक्शन केमिकल इक्वेशन म्हणजे काय, तर लिहिताना आपण केमिकल इक्वेशन लिहिताना पहिल्यांदा वर्ड इक्वेशन लक्षात घेतली आणि त्या वर्ड इक्वेशनचं आपण काय केलं, केमिकल फॉर्म्युल्यानुसार आपण ते वर्ड्स जे आहेत त्या कंपाऊंडसाठी किंवा त्या रिॲक्टंट आणि प्रोडक्टसाठी ते आपण फॉर्म्युले मांडले आणि आपल्याला मिळाले ते केमिकल इक्वेशन मिळालेले. सो दिस इज व्हॉट वी कॉल केमिकल इक्वेशन. आणि केमिकल इक्वेशन लिहित असताना व्हाईल रायटिंग केमिकल इक्वेशन आपल्याला काही इथं महत्त्वाचे रूल्स लक्षात घ्यावे लागतात किंवा काही पॉइंट्स लक्षात घ्यावे लागतात, ते आपण आता इथे डिस्कस करणार आहोत. So let us discuss points to remember while writing chemical equation. Let us now see convention followed while writing chemical equations. Chemical equation लिहिताना काही conventions, काही rules आपल्याला इथे लक्षात घ्यावे लागतात. So let us discuss these conventions. So first convention काय सांगितलं बा, in chemical equations reactants are written on left hand side while the products are written on right hand side. Obviously आपण तेच केलं इथं. कॉपर सल्फेट आणि झिंक मध्ये जी रिएक्शन होते म्हणून आपण त्यांना लेफ्ट हँड साइडला लिहिले. सो दीज आर द रिएक्टंट्स. सो रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द रिएक्शन while products are written on the right hand side of the reaction. So reactants on left hand side, products on right hand side, and an arrow heading towards product is drawn between them. आता रिएक्टंट टू प्रोडक्ट इथं कन्वर्जन कुणाचं कुणामध्ये होतं, रिएक्टंट्स आर कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. मग हा ही जी डायरेक्शन आहे रिएक्टंटचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये व्हायला हे दाखवण्यासाठी आपण मध्ये एक एरो दाखवलाय आणि एरोचा जो हेड आहे हा टुवर्ड्स प्रोडक्ट आहे आणि टेल जी आहे ही टुवर्ड्स रिएक्टंट आहे. म्हणजे हे काय दर्शवतं, इट इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ द रिएक्शन, मीन्स रिएक्टंट्स आर कन्वर्टिंग इनटू प्रोडक्ट्स. हा झाला पहिला रूल. Then second rule, if the reactants or products are two or more, they are linked with plus sign in between them. So जर reactants किंवा products हे एकापेक्षा जास्त असतील तर ते दाखवत असताना, ते लिहित असताना त्यामध्ये आपल्याला प्लस साइन लिहावं लागतं. फॉर एक्झाम्पल इन द इक्वेशन 2 or even here you can also see हे रिएक्टंट्स आहेत दोन, याच्यामध्ये प्लस साइन दाखवलं, इथं प्रोडक्ट्स दोन आहेत याच्यामध्ये प्लस साइन आपल्याला लिहिलेलं दिसतं. So in the equation 2 a plus sign is drawn in between the reactant CuSO4 and zinc. Okay, similarly plus sign is also drawn in between the products ZnSO4 and Cu. So हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. So that is the second rule. पुन्हा एकदा हा रूल काय दिलेला आहे, a plus sign is written in between the reactants or products if they are more than 2. दोन किंवा दोन पेक्षा जास्त किती असून देत त्याच्यामध्ये आपल्याला प्लस साइन लिहावं लागतं की जे त्या दोन्हींमधलं लिंकिंग दाखवतं. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट रूल, की हा रूल अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. सो टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह, रिमेंबर दिस सेंटेन्स, केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह, जास्तीत जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी वी विल गेट मोर इन्फॉर्मेशन फ्रॉम द केमिकल इक्वेशन. कधी, when the physical states of the reactants as well as products are indicated in the equation. इथं रिएक्टंट म्हणलंय पण लक्षात घ्या प्रोडक्ट साठी पण हाच रूल महत्वाचा आहे. सो रिएक्टंट आणि प्रोडक्ट जे आहेत याच्या फिजिकल स्टेट, भौतिक अवस्था, आपण कोणत्या फिजिकल फॉर्म मध्ये तो रिएक्टंट किंवा प्रोडक्ट रिएक्टंट घेतोय किंवा प्रोडक्ट मिळतात, आयदर ते सॉलिड आहेत, लिक्विड आहेत, गॅसियस आहेत का आणखी कोणत्या फॉर्म मध्ये. The gaseous, liquid and solid states are indicated by writing G, L and S respectively in the brackets. So reactant जे आहेत ते सॉलिड स्टेट मध्ये आहेत, गॅसियस स्टेट मध्ये आहेत का लिक्विड स्टेट मध्ये आहेत, त्यासाठी आपण त्या रिएक्टंटच्या इथं खाली समोर ब्रॅकेट मध्ये त्याची स्टेट दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल इथं झिंक साठी सॉलिड स्टेट दाखवली आहे, इथेही जर आपण पाहिलं तर झिंक साठी सॉलिड स्टेट आहे. जर गॅस असेल तर आपण G लिहितो, किंवा moreover if product is in gaseous state then instead of writing G it can be indicated by arrow pointing in upward direction. So जर reactant हा gaseous state मध्ये असेल तर तिथे त्याच्या समोर G न लिहिता त्याच्या समोर असा या पद्धतीने जसं इथं आपण पाहतोय कार्बन डायऑक्साइडच्या समोर अपवर्ड एरो दाखवलेला आहे. हे काय दाखवतंय की हा गॅस आहे आणि गॅस जनरली लिबरेट होतात, त्यामुळे आपण अपवर्ड एरो दाखवतो. ओके,
If the product is formed in insoluble solid in the form of precipitate, then instead of yes, it can be indicated by a arrow pointing downward. जर प्रोडक्ट हा सॉलिड फॉर्म मध्ये फॉर्म होत असेल तर तिथे आपण काय करतो, त्याच्यासाठी एक ॲरो दाखवतो की जो डाऊनवर्ड डायरेक्शन असतो. त्याचं एक एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे 1 ते 2. इथं तुम्ही पाहू शकता. हिअर यू कॅन सी सिल्वर क्लोराईडचा व्हाईट कलर सॉलिड फॉर्म होतो या रिएक्शन मध्ये आणि तो सॉलिड आहे, पण हा दाखवताना असा डाऊनवर्ड ॲरोने आपण लिहू शकतो. सो वी कॅन यूज दिस डाऊनवर्ड ॲरो टू इंडिकेट द फॉर्मेशन ऑफ सॉलिड प्रोडक्ट विच इज कॉल्ड ॲज प्रेसिपिटेट. याला प्रेसिपिटेट असं म्हटलं जातं. ओके. When reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in the aqueous solution state. आता या केसमध्ये कॉपर सल्फेट आणि झिंक मध्ये रिएक्शन होते, पण लक्षात घ्या बाळांनो, कॉपर सल्फेट हा मुळात सॉलिड सबस्टन्स आहे आणि सॉलिड स्टेट मध्ये हा झिंक बरोबर इमिडिएटली रिएक्ट होत नाही. तर आपण काय केलंय, कॉपर सल्फेटला आपण काय केलंय, वी हॅव डिझॉल्व दॅट कॉपर सल्फेट इन टू वॉटर आणि त्याची आपण झिंक बरोबर रिएक्शन केलेली आहे. म्हणजे कॉपर सल्फेट ॲज इट इज सॉलिड स्टेट मध्ये न घेता आपण त्याचं पाण्यामधलं म्हणजे वॉटर सोल्युशन वापरलंय, त्याला ॲक्वियस सोल्युशन म्हणतात. मग अशा केसमध्ये आपण AQ लिहिलेला आहे कॉपर सल्फेटसाठी, पण मुळात कॉपर सल्फेट हा सॉलिड आहे, पण इथं आपण त्याच्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये घेतलंय म्हणून आपण ॲक्वियस दाखवलेला आहे. सो व्हेन रिएक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन वॉटर, दे आर सेड टू बी प्रेझेंट इन ॲक्वियस सोल्युशन स्टेट. दॅट इज व्हॉट वी हॅव इंडिकेटेड हियर in case of copper sulfate as well as zinc sulfate. The state is indicated by putting letter AQ in bracket in front of their formula. So formula समोर आपण काय केले, aqueous state ब्रॅकेट मध्ये अशी AQ च्या फॉर्म मध्ये मांडलेली आहे. The equation 2 is rewritten in the form of equation 3. So आपण हे जे equation 2 इथं पाहिलं त्यामध्ये हे सगळे रूल अप्लाय केले, फिजिकल स्टेट्स मांडलेले आहेत आणि आता आपण ही इक्वेशन पुन्हा मांडलेली. So that is our rule number 3. So rule number 3 थोडक्यात काय, so to make chemical equation more informative, physical states of reactants as well as products are indicated in the equation in the form of bracket. आणि हे जे नोटेशन्स आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. ओके, हे नोटेशन गॅस, लिक्विड आणि सॉलिड साठी आहेत. अपवर्ड एरो हा गॅसियस स्टेट मध्ये, डाऊनवर्ड एरो हा प्रेसिपिटेट किंवा सॉलिड फॉर्म साठी असतो. ते आपण लक्षात घ्यायचं इथं आहे. Now next, when heat is to be given from outside to bring about a reaction, it is indicated by the sign delta between the written above arrow that indicate the direction of the reaction. आता या केस मध्ये ही जी रिएक्शन आहे, कॅल्शियम कार्बोनेट हीट केल्यानंतर आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होताना दिसतो. हे ऍक्च्युली आपली पहिली ऍक्टिव्हिटी आहे की जी आपण सुरुवातीला इथे डिस्कस केली. टेक स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर. तर ती लाईमस्टोन म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो व्हेनेवर कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड हिअर, सो सालकड लाईम इज ऑब्टेन्ड. इथं लाईमस्टोन हीट केल्यानंतर आपल्याला सालकड लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड मिळतो. So when heat is to be given from outside to bring about the reaction, it is indicated by the sign delta written above the arrow indicating the direction of the reaction. म्हणजेच काय, इथं कॅल्शियम कार्बोनेट आपण घेतलाय की जो सॉलिड स्टेट मध्ये ना आपण त्याला हीट करणार आहोत. हीट केल्यानंतर त्याच्यासाठी सिम्बॉल डेल्टा वापरले आणि आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होताना मिळतो. So in this reaction, heat is given from outside to the reactant to carry out or to bring about this reaction. ही रिएक्शन पूर्ण होण्यासाठी आपण हीटिंग केले आणि ते इंडिकेट करण्यासाठी आपण एरो वरती डेल्टा हे सिम्बॉल दाखवलेला आहे. Similarly, the fact heat is released during the reaction within the aqueous solution of copper sulfate and zinc dust. It is also shown. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपण ही जी ऍक्टिव्हिटी 3 पाहिलेली आहे, कॉपर सल्फेट मध्ये आपण झिंक पार्टिकल ऍड करतो. ह्या रिएक्शन मध्ये इनिशियली बीकर जो आहे तो नॉर्मल टेम्परेचर असतो, पण ज्यावेळी तुम्ही झिंक पार्टिकल त्या रिएक्शन बीकर मध्ये ऍड करता कॉपर सल्फेट सोल्युशनच्या, तुम्हाला थोड्या वेळाने रिएक्शन झाल्यानंतर तो बीकर थोडासा गरम झालेला दिसून येईल. यू विल फील दॅट बीकर विल बिकम वॉर्म ऑर हॉट. याचं कारण या रिएक्शन मध्ये हीट बाहेर पडली, म्हणजे काही रिएक्शन मध्ये हीट द्यावी लागते तर काही रिएक्शन मध्ये हीट ही रिलीज होते. सो हे जे एक्झाम्पल आहे यामध्ये हीट रिलीज होते आणि म्हणून आपण काय केलंय, वी हॅव इंडिकेटेड दॅट हीट ऑन द प्रोडक्ट साइड. म्हणजे इथं प्रोडक्ट फॉर्म झाल्यानंतर हीट बाहेर पडताना आपल्याला दिसतीये.
So that is another part. So we have to indicate whether heat is given to the reaction or heat is given out by the reaction. सो ज्यावेळी हिटिंग करतो रिएक्शन मध्ये त्यावेळी आपण एरोवरती डेल्टा हे सिम्बॉल लिहितो. इथं हीट म्हटलं तरीही चालतं पण पॉप्युलरली आपण डेल्टा सिम्बॉल लिहितो. आणि ज्यावेळी हीट बाहेर पडते रिएक्शन मध्ये त्यावेळी आपण प्रोडक्टच्या साईडला हीट असं लिहितो. देन वी हॅव नेक्स्ट रूल. इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन्स, स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट टू ब्रिंग अबाउट सम रिएक्शन. तर लक्षात घ्या बाळांनो, काही रिएक्शन होण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर कंडिशन्स तिथं आवश्यक असतात. म्हणजे काही रिएक्शन काही ठराविक टेम्परेचरला, स्पेसिफिक टेम्परेचरला होतात किंवा प्रेशर अप्लाय केल्यानंतर होतात किंवा काही रिएक्शन इव्हन कॅटलिस्ट असताना होतात. ओके, सो दीज कंडिशन, कॅटलिस्ट म्हणजे तुम्ही मागील वर्षी शिकलेला असाल किंवा आपण या वर्षी पण शिकणार आहोत. सो दीज कंडिशन म्हणजे ह्या ज्या आहेत त्या रिएक्शनच्या कंडिशन्स आहेत. ह्या कंडिशन्स असल्याशिवाय रिएक्शन पूर्ण होत नाही. सो ह्या कंडिशन्स पण आपल्याला रिएक्शन मध्ये मांडावे लागतात. वी हॅव टू इंडिकेट दीज कंडिशन्स आयदर बिलो ऑर अबाव द एरो इंडिकेटिंग डायरेक्शन ऑफ द रिएक्शन. सो ह्या रिएक्शनच्या ज्या कंडिशन आहेत ह्या एरोवरती आपण मांडतो, आयदर त्या अबाव किंवा बिलो मांडतो. फॉर एक्झाम्पल, आता याचे एक्झाम्पल बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, द रिएक्शन ऑफ व्हेजिटेबल ऑइल टेक्स प्लेस at a temperature 60 degrees Celsius with hydrogen gas in presence of nickel catalyst is written as. आता ही जी रिएक्शन आहे व्हेजिटेबल ऑइलचा हायड्रोजनेशन आपण करतो, वनस्पती घी फॉर्मेशनची रिएक्शन आहे. सो व्हेजिटेबल ऑइल ज्यावेळी आपण हायड्रोजन गॅस बरोबर हीट करतो ऍट 60 डिग्री सेल्सिअस. आता इथं पर्टिक्युलर टेम्परेचर आहे म्हणून आपण एरोवरती 60 डिग्री सेल्सिअस म्हणजे हे टेम्परेचर मेन्शन केलं. इव्हन ही रिएक्शन जी आहे ही निकेल कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होते म्हणून आपण एरोवरती निकेल कॅटलिस्ट पण दाखवलेला आहे. सो ज्या कंडिशन्स आहेत, आयदर टेम्परेचर असेल, प्रेशर असेल किंवा कॅटलिस्ट असेल, हे आपल्याला त्या एरोवरती लिहावं लागतं रिएक्शनच्या, म्हणजे रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये जो एरो आहे की जो रिएक्शनची डायरेक्शन दाखवतो त्या एरोवरती आपल्याला ह्या कंडिशन मांडाव्याच लागतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो दिस इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट रूल. वी हॅव टू स्पेसिफाय और वी हॅव टू राईट स्पेसिफिक कंडिशन्स ऑफ द रिएक्शन लाईक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट ऑन द एरो, just like we have indicated the temperature as well as catalyst in this reaction number 6. या रिएक्शन मध्ये आपण हे कंडिशन्स मांडलेले आहेत. सो दॅट इज रूल नंबर 5. अँड लास्ट रूल, स्पेशल इन्फॉर्मेशन और नेम्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युली. फॉर एक्झाम्पल, आता पहा ही स्पेशल इन्फॉर्मेशन म्हणजे काय. एखादा रिएक्शन कॅरी आउट करताना तो रिएक्टंट किंवा प्रोडक्ट हा स्पेशल फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला ते तिथं दाखवावं लागतं. वी हॅव टू राईट डाऊन. म्हणजे पहा यासाठी आपण हे एक्झाम्पल पहा. कॉपर रिएक्ट्स विथ HNO3 नायट्रिक ऍसिड अँड कॉपर अगेन रिएक्ट्स विथ नायट्रिक ऍसिड. पण इथं नायट्रिक ऍसिड घेताना कॉन्सन्ट्रेटेड घेतलेलं आहे. ओके, आणि इथं घेताना तो डायल्यूट घेतलेला आहे. ऍक्च्युली नायट्रिक ऍसिडचं सोल्युशन जे आहे ते आयदर कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट फॉर्म मध्ये आपण वापरलेले आहे. आणि ज्यावेळी आपण कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये नायट्रिक ऍसिड वापरलं त्यावेळी मिळणारे प्रोडक्ट पहा. इथं आपल्याला प्रोडक्ट जो मिळतोय तो कॉपर नायट्रेट, NO2 आणि वॉटर मिळतं. आणि इथे कॉपर नायट्रेट मिळतोय पण इथं NO2 न मिळता NO नायट्रोजन मोनॉक्साईड मिळाला आणि इथं नायट्रोजन डायऑक्साईड मिळालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या हा जो रिएक्टंट आहे हा वेगळ्या फॉर्म मध्ये घेतलाय. म्हणजे तो एका केसमध्ये कॉन्सन्ट्रेटेड घेतला आणि एका रिएक्शन मध्ये तो डायल्यूट घेतलेला आहे. तर आपल्याला मिळणारे प्रोडक्ट वेगळे मिळाले. म्हणजे ही स्पेशल केस आहे. सो इथे जो नायट्रिक ऍसिड घेतलाय तो कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हणून इथं कॉन्सन्ट्रेटेड लिहिलं आणि इथं तो डायल्यूट घेतलाय म्हणून इथं डायल्यूट लिहिलं. सो स्पेशल इन्फॉर्मेशन ऑर नेम्स ऑफ द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युली. दॅट इज व्हॉट वी डन हिअर. इथं हेच केलंय. फॉर एक्झाम्पल, कॉपर रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड गिव्स रेडिश कॉपर कलर्ड पॉइझनस गॅस दॅट इज नायट्रोजन डायऑक्साईड. हा नायट्रोजन डायऑक्साईड गॅस मिळतो. बट सेम रिएक्शन समजा आपण डायल्यूट नायट्रिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये केली तर आपल्याला नायट्रिक ऑक्साईड गॅस मिळतो. वी गेट नायट्रिक ऑक्साईड गॅस हिअर. हे so these are the rules which are followed while writing chemical equation. So read all these rules which are very important. So that is about our discussion regarding chemical equations. And in next session what we will discuss in the part 2, we will discuss about the balancing chemical equation and types of chemical reactions, which is also very important part.
हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे ॲज फार ॲज तुमचे अपकमिंग जे 11th आणि 12th सायन्स केमिस्ट्रीचा जर विचार केला तर हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो आय एम रिक्वेस्टिंग टू ऑल, प्लीज शेअर दिस चॅनल विथ युअर फ्रेंड्स अँड आस्क देम टू सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू व्हेरी मच.